नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी आत्ता चाललो आहे मी मामाकडे. माझ्या मामाचं गाव म्हणजे हिवाळी आणि त्यांच्या वाडीचं नाव हिवाळी धनगरवाडी. तर आता मी तिकडे चाललो आहे. माझ्यासोबत तिकडे मित्र माझा हर्षद जंगले. तर आज आपला मामाचा गाव आपण बघूया. माझ्या मामाचा गाव बघूया. हा बघा इकडे अजून पडते, पाऊस नाही. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आपलं कसाल बस स्टँड. मंडळी मस्तपैकी ऊन पडलं आहे, पण पावसाचा काय भरोसा नाही, कधी पण येऊ शकतो. बघा आत्ता पोहोचलो हायवेला. समोर पाऊस बघा, पाऊस येणार आहे आम्ही पोचेपर्यंत. हा टर्न घ्यायचा कसाल पुलावरून. रस्त्याची अवस्था बघा इकडे. हा रोड सरळ आमच्या ओवळी आहे, ओवळीनंतर हिवाळी आणि तिकडे गेल्यानंतर आठिवडे, विरण, कोयप या साईडला असे टर्न आहेत. तिकडे पुढे गेल्यानंतर रस्त्यांची अवस्था बघा मंडळी. म्हणजे आत्ता मी पोचलो आहे कांसळीवाडीत, ओसरगाव कांसळीवाडीत आहो. आणि पाऊस आला आहे आणि मी नाही आणला आहे रेनकोट. आहे बघा, गाडीवरती छत्री पकडली आहे. माझा पाऊस जातो आहे कधी त्याची वाट बघूया आपण, त्यानंतर निघणार. रेनकोट आणला नाही त्यामुळे तरी घेऊन त्या गाडीवरती आपण जाऊ शकत नाही. बघूया आता पाऊस कधी जातो. आमच्या गावचं मंदिर स्वयंभू रामेश्वर. हे बघा आणि हा इकडून आमच्या सड्यावरती गेलाय रस्ता. हे बघा किल्ले सिद्धगड. रस्त्याची जी वाट आहे ती त्या डंपरांनी लावली आहे. मेन म्हणजे इकडे क्रशर जास्त आहेत त्यामुळे डंपर पण जास्त आहेत, त्यामुळे अशी रस्त्याची वाट लागली आहे. पुढे आणखी लागली आहे वाट रस्त्याची. इतर सुरुवात आहे, पूर्ण रस्ता शिरावंड्यापर्यंत जाईपर्यंत हा पूर्ण रस्ता खराब आहे. केवढे मोठे मोठे खड्डे आहेत ते बघा. पूर्ण वाट लागली आहे रस्त्याची. आपल्याला आता परत थांबावं लागेल कारण पाऊस येतोय, चालू झाला आहे बारीक बारीक. इकडे रस्त्याची अवस्था बघा. आता पाऊस कमी आहे ना, तिथे जास्त चिखल असतो. देशी वगैरे सगळे उभे आहेत. मंडळी पाऊस आला आणि वाटेत आम्ही थांबलो आहे बघा. क्रशरच्या पुढे आलो आणि थांबलो. इकडे हर्षद आहे. आता पाऊस बघूया किती वाजता, म्हणजे कधी जातो येतो, किती वाजता जाईल काय माहिती. आता वाजले किती, 11:30 वाजले असतील बहुतेक. जंगलच आहे इकडे पूर्ण आणि या वरच्या साईडला क्रशर आहेत.
इकडच्या रस्त्यांची अवस्था बघा. आता हा रस्ता बाहेर पडणं शिराउंड आहे, तिथून आपल्याला टर्न मारायचा, दाखवतो मी तुम्हाला. बघूया आता पाऊस कधी जातो इथं. मंडळी जो खराब रोड होता शिराउंडीत तो हा बघा इथे संपला. या साईडला विरणपोई पात्रा आणि या मागच्या साईडला जो रोड गेलाय तो सरळ कणकवलीला गेलाय. आपल्याला हर्षदचे काका भेटले वाटेत. हर्षदचे काका भेटलेत आपल्याला वाटेत. कोण? आता हिवाळी धनगरवाडी म्हणजे हिवाळ्याच्या साड्यावरती जो रस्ता जातो त्या रस्त्याला आपण आता आहोत. हे बघा आपल्या मागे हर्षदचे काका आहेत. फायनली मंडळी आपण पोचलोय हिवाळी धनगरवाडी म्हणजे माझ्या मामाच्या गावी. हे बघा ही त्यांची मराठी शाळा. प्राथमिक शाळा हिवाळी धनगरवाडी. आणि हे बघा वातावरण बघा, आता ऊन पडलं आहे मस्तपैकी. आणि इकडे त्यांचं मैदान आहे म्हणजे उन्हाळ्यात ते खेळतात या साईडला. आणि त्या साईडला माझ्या मामाचं घर आहे. आणि हे माझ्या मावशीचं घर. मावशी पण माझी इथेच राहते आणि मामा पण माझ्या इथेच राहतात. मामाचे घर खाली आहे. आता घरी मामाचेही असणार. मामा माझे एक कणकवलीला राहतात, एक पुण्याला राहतात आणि एक इथेच राहतात. हे आपल्या मावशीचं घर आहे बघा. थोड्या वेळ आता इथे बसणार, त्यानंतर जाणार मामाच्या घरी. जास्त करून मी इथे मावशीच्या घरीच असतो इथे आल्यानंतर, कारण इकडे मावशीचे मुलगे वगैरे आहेत, त्यांच्यासोबत टाईमपास चांगला होतो. आणि खाली गेल्यानंतर कोण नसतं, मामाची एकटीच असते, त्यामुळे मी जास्त करून खाली जात नाही, इकडेच असतो. हे बघा तर बघूया नंतर जाऊया आपण खाली म्हणजे आमच्या मामाच्या घरी. चला इकडे शाळा चालू आहे. आज वार शुक्रवार आहे, शाळा चालू आहे. आता जातो आहे मामाच्या आईच्या घरी. या साड्यावरती म्हणजे प्रत्येक साड्यावरती ना तुम्हाला पावसाचं वातावरण एकदम जबरदस्त असतं. म्हणजे प्रत्येक कुठल्या साड्यावरती जा, आमच्या तरी सिद्धगडच्या साड्यावरती तुम्ही गेलात, हिवाळ्याच्या ह्या कोटल्याचं आहे, पोईपचं आहे, हे देऊचं आहे, असे बरेच साडे आहेत. तिकडे तुम्ही आता जरी पावसाचे कधी पण गेलात तर तुम्हाला भारीच वाटणार, कारण सगळीकडे हिरवंगार झालेलं असतं आणि पूर्ण मोकळं असतं, त्यामुळे बरं वाटतं. या साड्यावरती जास्त करून पोरं जास्त आहेत, कारण बाहेर अजूनपर्यंत कोण गेली नाहीत मुंबईला पुण्याला. अशी पुण्याला आहेत बरीच जण इकडची पण मुंबईला कोण नाही जास्त करून, त्यामुळे इकडे बरं वाटतं, जास्त पोरं वगैरे आहेत. इकडे मामाचं मंडळी आहे बघा, मामाचं घर माझ्या मातीचं आहे अजून पण. आणि इकडे मामाची आहे. गप रे गप. मामाची आहे. कुठे जातीयस ग तू? मग डोक्याला कापड बिपड बांधून बस. मामाची आई दिसतीयस ह्याच्यात बघ. तू बस, तू खा मस्त. हे बघा मातीचं घर आहे अजून पण. लाईट एकच आहे ही इथली, लाईट एकच लाईट आहे बघा. मातीचं घर, इकडे मामाची आई. आणि हे बघा चूल, इकडे चूल आहे. गॅस नाही आहे, गॅस पेटवायला येत नाही मामाच्या आईला. तर असं आहे माझ्या मामाचं घर आहे. गप ओळखलं त्यांनी. गप बस जा, चल बस जा.
अरे बस काय नाही करायचा बस काय शनिवार रविवार मी कधी कधी येतच असतो इकडे, त्यामुळे बघा कुत्रा पण मला ओळखतो. मग नक लावला का मला? नाही ए पण जा चल हा चिकुटे चल मारी तरवा झाला. हां तर मीडिया आपण बघायचं सगळी बरी आहेत एकदम ओके. कुठे गेलेला पप्पा कामाला, मम्मी कामाला, आणि तू कुठे पूर्ण संघाला हर्षद चंगले वा जेवतो आज हां नाश्ता करून आलो मी. बरोबर मसूरची आमची दिलेली भात नको हां नको नाश्ता करके आहे मी. हां बाजूलाच बारक्या मामाचं घर आहे बघा, छोटंच आहे. मामी बाहेर काम करते, आपण बसूया. मामी आहे हा आई आली आहे. जेवण झालं की विचारा आली. गप गप चल पाटी चल पाटी गप बस 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 बस. काय करतो मामाच्या गावची शेती बघा. हे परड आहे मामाचं आणि इकडे त्यांची सर्वांची शेती. ही बघा सगळ्यांची लावणी पूर्ण झाली आहे, पूर्ण खरी भरली आता. आणि इकडे मामाचे आले परड्यात. ही तुझी आळी सगळी, ही तुझी आळी सगळी. हे बघा मामाच्या आईने काय काय केलंय बघा. काय करते आता? नेम काढते डाका मारायला. सांगतोय कोणाला तरी ग. बघा मामा नवीन घर बांधते, म्हणजे झालंय काम, आतलं काम बाकी आहे. प्लास्टर वगैरे लादीचं आणि दाखवतो आता तुम्हाला आतमधून घर कसं आहे ते. मधल्या मामाचं घर आहे बघा. लादी आणि प्लास्टरचं काम फक्त बाकी आहे. मामाचं घर, माझा मामा हे जे घर बांधते तो मामा माझा पुण्याला असतात. ते इकडे गावी घर बांधतायत. आता मी जातोय वरती. हर्षद वगैरे आता पोरं येतील सगळी, ते थोडा टाईमपास वगैरे करणार आणि मग काय झोपणार जेवणार. आणि चला मंडळी आता आले मावशीच्या घरी आहे बघा. इकडे शाळा आणि इकडे हे वातावरण बघा, शांत वातावरण. आता पोरं पण नाहीत, जे पोरं असतात टाईमपासाला ते आता गेलेत कामानिमित्त बाहेर. मावशीचे मुलगे पण कामाला गेलेत. आता मी आणि हर्षदच आहे, त्यामुळे थोडा वेळ काय बोलून जो टाईमपास होणार तेवढा करणार आणि त्यानंतर काय झोपणार. बाकी काय पर्याय नाही आपल्याकडे. बघा तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, म्हणजे माझा मामाचं गाव हिवाळी धनगरवाडी,
तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.